नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे लेझी फूडी मंदिता आणि साबजी। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, साबजी, खाटीक आणि मंदिताची नुकतीच आता थायलंड ट्रिप पूर्ण झाली आहे। थायलंडला जाण्या अगोदर लेझी फूडी मॅडम बसल्या होत्या कथाला घेऊन। आता या मंदिता मॅडमची सवय तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। किलोभर मेकअप करायचा, डार्क लिपस्टिक लावायची आणि कॅमेरा समोर नको त्या उचापत्या करायच्या। लेझी फूडी मॅडम त्या मुलीला पप्पी देत बसल्या होत्या। आता लहान मूल म्हटलं की त्याला आपण जवळ घेतो, त्याचे लाड करतो, त्याच्या पप्पी घेतो। पण त्या लेझी फूडीला ना खूप अति करायची सवय आहे। काय ते किती त्या मुलीची पप्पी घेत होती। अरे, लिपस्टिक मध्ये नाही बोललं तरी केमिकल असतातच आणि लहान मुलांची स्किन सेन्सिटिव्ह असते। अशा केमिकल्सचा त्यांच्या स्किन वरती किती निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो ते कसं या लोकांना समजत नाही। जवळजवळ 5 मिनिटं तरी ही लेझी फूडी त्या मुलीची पप्पी घेत होती। ते साबजी तर अति हुशार, काही कॉन्टेंट नाही तर लगेच कथावरती फोकस करत असतात। झापझूप करून कॅमेरा फिरवण्याशिवाय दुसरं काहीच यांना येत नाही। जल्दी फोकस करो। आता ती मंदिता त्या कथाला नुसतं पप्पी घेऊन ओव्हर ऍक्टिंग करत होती आणि साबजी बोलतात काय तर हे आमचं खेळणं आहे, खेळणं। अहो साबजी, काय बोलताय, काय जिबेला हाड तुमच्या? लहान बाळाला तुम्ही खेळणं असं बोलताय? आणि त्या खाटीक बल्ल्यानीला पण काहीच वाटत नाही का तिच्या मुलीला हे लोक खेळणं बोलतायत? तर एवढे लाचार झाले ते दोघं की दादा वहिनी जे बोलतात चुकीचं वागतात त्यात पण हे त्यांना सपोर्ट करतायत। काय हो साबजी, तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही त्या मुलीला खेळणं बोलताना? उद्या असं तुमच्या मुलीला कोणी खेळणं बोललं तर कसं वाटेल तुम्हाला? त्या बल्ल्यानीकडे बघून मला तर असं वाटते सुरुवातीपासूनच भाव दिला जात नाही आहे तिला घरामध्ये। हा, पण आता कुठे ती शिक्षिकेचा जॉब करते, 4 पैसे कमवते म्हणून थोडाफार तिला विचारतायत। नाहीतर ह्या आधी तर सासूबाईंचं नुसतं मंदिता मंदिता एवढंच सुरू असायचं। ह्या लोकांसोबत राहून ही बल्ल्यानी पण आता ऍक्टिंग करायला शिकली आहे। मागे तर ही बल्ल्यानी कमी पगार आहे त्याच्यामुळे रडत बसली होती, पगारवाढीसाठी आंदोलन करत होती। पण आता तर या बल्ल्यानीने खाटीकच्या बर्थडेला एक गाडी गिफ्ट केली आहे। कुछ ना कुछ तो गडबड जरूर है। खरंच मंडळी, ह्या फॅमिलीचे ना खाण्याचे दात वेगळे आणि दाखवण्याचे दात वेगळे आहेत। आता थायलंडला जाण्या अगोदर हे सगळे लोक हॉलमध्ये बसले होते। त्या भावीला त्या कथाला उचलून घेता येत नव्हतं तरी ती तिला घेऊन गोल गोल फिरवत होती। पण घरच्यांचं नुसतं व्हिडिओकडे लक्ष होतं। साबजी तर काय बाबा, नुसतं झापझूप करून कॅमेरा फिरवण्या पलीकडे दुसरं काही यांना येतच नाही। आता चुकून त्या भावीच्या हातून ती कथा पडली असती तर कितीला पडलं असतं ते। ह्या लोकांना त्या मुलीकडे लक्ष द्यायचं सोडून व्हिडिओची काळजी होती। आता दुसऱ्या दिवशी यांना जायचं होतं, जायचं ना पटकन, उगाच आपलं बाय फॅमिली करून बोंबा बोंब सुरू होती या साबजींची। हे लोक ऍक्टिंग तर अशी करतात जसं काय कायमचाच शिफ्ट होत आहेत कुठे। आता हे लोक ठाण्याला गेले होते, तिथे ट्रिप मध्ये सगळ्यांना खाऊ द्यायचा होता, ते पॅकिंग करायचं होतं। तो खाटीक तर कधी नव्हे ते काम करत बसला होता आणि कामचुकार साबजी नेहमीप्रमाणे एका हातात फोन आणि त्याच्यावरून घरी व्हिडिओ कॉल करून दुसऱ्या हातात कॅमेरा घेऊन रेकॉर्ड करत बसले होते। ह्या साबजींना ना खूप घाणेरडी सवय आहे, सतत आपला तो फोन चालू। प्रत्येक क्षणाला काय काय घडतंय याची ह्या साबजींना मेमरी जपायची असते। आता त्या फ्लाइट मध्ये काही लोक कॅमेरा फ्रेंडली नव्हते, कोणाकोणाला यायचं नव्हतं व्हिडिओ मध्ये, तरी जबरदस्ती त्यांच्यावरती फोकस मारत बसली होती मंदिता। अगं मंदिता, तुला थोडी तरी देवाने अक्कल दिली आहे की नाही? एखाद्याच्या डिसिजनचा रिस्पेक्ट करायला शिक ग बाई। नाही यायचंय त्यांना तुझ्या व्हिडिओ मध्ये, काय ती जबरदस्ती करत होती? आता कोण झोपलंय, कोण फोन युज करतय, आजूबाजूचे गप्पा मारतायत, त्यात पण या बाईला नाक खुपसायचं होतं। अरे, प्रायव्हसी नावाची गोष्ट आहे की नाही ग? मंडळी, या बाईचं कसं आहे माहितीये काय? उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग तशी आहे ही। त्या क्रोकोडाईलला बघून कॉकोडाईल करत होती। इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास। अगं मंदिता, तुला माहिती आहे ना लहानपणापासूनच तू ढ होतीस ते। इंग्लिश मध्ये जर जमत नाही आहे तुला बोलायला तर सरळ मराठीमध्ये बोल ना। कॉकोडाईल काय, क्रोकोडाईल बोलतात त्याला। आणि नसेल जमत तर सरळ मगर बोल ना। त्या क्रोकोडाईल सोबत फोटो काढण्याचं काहीतरी भलतंच खूळ या बाईला लागलं होतं। अगं, तू सारखी सारखी जाणार आहेस ना तिकडे, काय एवढं तुला? इतरांना काढू देत ना फोटो। ह्या बाईला ना खूप घाणेरडी सवय आहे, म्हणजे सगळ्यात हिलाच पुढे पुढे करायचं असतं। सगळ्यांनी फक्त हिलाच अटेन्शन द्या। आता त्या बसमध्ये पण ह्या बाईचं तेच सुरू होतं। साबजींसोबत राहून ना झापझूप करून कॅमेरा मारायला ही बाई छान शिकली आहे। हे लोक तिथे थाय मसाज करायला गेले होते। तिथे हर्बल टी पिताना त्या खाटीकने तर काय तोंड वाकडं केलं होतं।
पण हेच जर ह्या खाटीकला तांबडा पांढरा रस्सा दिला असता ना तर लगेच मिटक्या मारत मारत पिला असता त्याने. आता यांच्या ट्रिप मध्ये एक लहान मुलगी होती, ती हत्ती सोबत फोटो काढत होती. साबजी गेले लगेच तिच्याकडे कॅमेरा घेऊन. काय शाही, कसं वाटतंय, घेऊन जायचं का घरी? ती मुलगी नाही बोलून तिथून निघून गेली. अहो साबजी, काय तुम्हाला अक्कल आहे का? हत्तीला कोणी घरी नेते का? हा, आता मंदिताने तुमच्यासारख्या माणसाला घरी ठेवलंय ती वेगळी गोष्ट आहे हो. काय ते, तुमच्या बोलण्याला काही सेन्स आहे का? हत्तीला घरी नेऊया काय असा प्रश्न तुम्ही तिला विचारताय? बघा साबजी, तुमच्या या फालतूच्या बडबडीला ती मुलगी पण वैतागली आणि तिथून निघून गेली. अहो साबजी, तुम्ही त्यांना घेऊन गेले आहात पण फुकट नाही आले आहेत ना ते. त्या लोकांनी त्या ट्रिपचे पैसे दिले आहेत. काय तुम्ही सगळ्यातच काय घुसताय? थोडी तरी प्रायव्हसी द्या त्यांना त्यांचं एन्जॉय करू देत ना. उगाच आपल्या सगळ्या गोष्टीमध्ये नाक खुपसणं गरजेचं असते का हो? मंडळी, एक बोलू का? यांच्या या ट्रॅव्हल सिरीज बघून ना एखाद्याला जायचं असेल फिरायला त्याची देखील इच्छा मरून जाईल. आता थायलंडलाच जवळजवळ 2-3 वेळा गेले असतील. दरवेळी जातात तर एकच दाखवत बसतात. फक्त फरक एवढाच आहे की माणसं वेगळी आहेत. मंडळी, तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली का? जे लोक पत्रास्टेच्या केअरटेकरचे व्हिडिओ बघतात त्यांना लगेच समजेल. ती म्हणजे गेल्या वर्षी पत्रास्टेमध्ये काकू गेल्या होत्या पुण्याच्या. त्याच काकू आता मंदिता सोबत उडत उडत गेल्या होत्या थायलंडला. ह्या लोकांनी जेवढे वेळा ते जेवण दाखवलं असेल ना तर वांग्याचं भरीत तर कॉन्स्टंट होतं. आता या डेली व्लॉगर्सच्या व्हिडिओ मध्ये वांग बघून बघून ना मला ते वांग खाण्याची इच्छा देखील मेली आहे. एवढं ते वांग नकोसं झालं आहे मला. ह्या साबजींनी ना दोन्ही चॅनल वरती तेच थायलंड सिरीज लावून ठेवले आहेत. म्हणजे कसं, एक व्हिडिओला व्ह्यूज कमी आले तर दुसऱ्या चॅनलवर सेम व्हिडिओ टाकायचा. यांचे अंधमंद भक्त वेडे आहेत ते त्यांना माहिती आहे. कुठेही टाकला व्हिडिओ तरी ते बघायला येणारच. आता व्हिडिओज बघितले की व्ह्यूज येणार आणि एवढे व्ह्यूज येत आहेत तर डॉलर्स पण तर येणारच ना. म्हणजे कसं, ट्रिप वरती जेवढा पैसा खर्च झाला आहे तो असा नाही तर तसा वसूल करायचा. खरं तर ना या साबजींनी तिथे जेवढ्या लोकांचे व्हिडिओ काढले होते ना त्या सगळ्यांना पण चिरीमिरी द्यायला पाहिजे, कारण त्या लोकांचा यांनी कॉन्टेंट म्हणून वापर केला होता. तिकडे ते सुकी मच्छी बघून साबजी बोलतात हे लोक काय काय खातात. अहो साबजी, तुम्ही ते जिवंत माशांवरती मीठ टाकून त्यांना तडपवता, मग तसंच त्यांना गरम तेलात टाकून फोडणी देता ना. हे बघून आम्हाला पण असंच वाटते की काय हे लोक, एवढं निर्दय कोणी असू शकते का? कसे काय हे लोक खातात? आता थायलंडला गेले आहेत तर तिकडचंच दाखवायचं ना. पण थायलंडचा कंटेंट पण साबजींना कमी पडत होता. वालगरला घरच्यांसोबत फुनील होता. साबजी आणि मंदिता नसताना घरी काय काय सुरू आहे याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी फुनीलला साबजीने व्हिडिओ काढायला सांगितला होता. आता मातोश्री गेल्या होत्या शुक्रवारच्या बाजारला. तिथे जाऊन पण मातोश्रीने दाखवला तो म्हणजे जिवंत मासा आणि त्या जिवंत माशाला कट कसं करायचं. मातोश्री लस्सी पियायला गेल्या होत्या. तिथे लस्सी पिताना एक बाई त्यांच्या बाजूला बसली होती. ती बिचारी एवढी ऑकवर्ड झाली होती. तिला काहीच माहिती नव्हतं की हे लोक व्हिडिओ काढतायत. आता स्वखुशीने कोणी आपल्या व्हिडिओ मध्ये येणं वेगळं आणि चुकून माकून कोणी व्हिडिओ मध्ये दिसणं वेगळं. व्हिडिओ तर सगळे साबजींनीच एडिट केले होते. आता एडिटिंग करताना त्या बाईचा एक्सप्रेशन तर साबजींना दिसलंच असेल ना. मग ही साबजींची जबाबदारी नव्हती का त्या बाईची प्रायव्हसी जपायची? तिचा फेस ब्लर केला असता साबजींनी तरी देखील चाललं असतं. एखाद्याच्या परमिशन शिवाय हे लोक कसं काय त्याला व्हिडिओ मध्ये दाखवतात आणि त्याच्या नावावरती पैसे कमावतात काय माहिती. थायलंड सिरीजच्या एका व्हिडिओमध्ये तर ह्या साबजीने कहरच केला. नुसतं आपलं नाचगाणे दाखवून अर्धा 1 तास झापझूप करून याच्या त्याच्या तोंडावरती कॅमेरा मारत होते. असा फालतूपणा करून व्हिडिओची लेंथ कशी वाढवायची ना हे कोणीतरी साबजींकडून शिकावं. अरे हो, हे लोक यांच्या चॅनल थ्रू मेमरीज जपतात ना, विसरलीच होती मी. त्या टॉकटिक सारखं युट्यूब बंद झालं ना की यांच्या मेमरीजचं काय होतंय ना तेच मला बघायचंय. साबजी आणि मंदिता तर त्या काशवाला काय सोडतच नाही आहे. खुबायला तर खुबायला. आता इथे पण तेच सुरू झालं यांचं. ट्रिपच्या लास्ट डे वाल्या व्हिडिओ मध्ये तर अर्धे लोक भाव देखील देत नव्हते या साबजींना. यांचीच नुसती बडबड सुरू होती उगाच. ती थायलंड ट्रिप संपली आणि हे लोक घरी आले. आता बाहेरून आले तर आधी हातपाय तोंड धुवायचं तर नाही, लगेच त्या मुलीला उचलून घेऊन पप्पी द्यायला सुरू झाले. काही दिवसांपूर्वी हेच साबजी बोलत होते की त्या लहान मुलीजवळ कोणी जायचं नाही बाहेरून आल्यावरती हातपाय धुतल्याशिवाय.
हे साबजी ना थायलंडला होते तेच बरे होते, कारण परत आले तसं यांचं सुरू झालं. एक तर कथावरती फोकस करणं आणि दुसरं म्हणजे मातोश्रींच्या रेसिपी दाखवणं. एकच रेसिपी सारखी सारखी थोड्या थोड्या दिवसांनी दाखवायची आणि लोकांना मूर्ख बनवायचं. आता हेच बघा ना मंडळी, त्या बांबूची भाजी मातोश्रीने किती वेळा दाखवली आहे तरी देखील परत परत तेच दाखवतात. ह्या साबजींच्या व्हिडिओवरती जेव्हा नवीन नवीन रिॲक्शन देणं सुरू केलं होतं ना मी, तेव्हा हे साबजी नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक्सप्लेनेशन देत होते की घरी कोण पण आजारी असलं तर मी त्यांना दाखवत नाही. मला सिंपती गेन करण्याची सवय नाही, क्लिकबेट साठी मी असं काही करत नाही. पण काल परवाच मातोश्रींना ताप येत होता. त्या मातोश्री बेडवरती झोपल्या होत्या, पण साबजी आले लगेच तोंड वर करून हातात कॅमेरा घेऊन झापझूप करत की काय झालं काय झालं. अहो साबजी, विसरता का हो गोष्टी तुम्ही? एकदा तर एक बोलता, थोड्या दिवसांनी लगेच पलटता. काय आहे हे? एक काम करा, मागे मी त्या पत्रस्टेच्या केअरटेकरला पण बोलली होती की गोष्टी विसरतोस ना, बदाम खात जा. तुम्ही पण आता बदाम खायला सुरू करा साबजी, म्हणजे कसं गोष्टी विसरणार नाही तुम्ही. मला तर असं वाटते ह्या साबजींना दाखवायचं होतं की बघा मंदिता कशी सासूबाईचे पाय दाबते. काय साबजी, आजारी माणसाला त्रास देऊ नये एवढं साधं समजत नाही का तुम्हाला? मंडळी, तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली का? तो बावळट फुनील, त्याला काय पण व्हेज दिलं, फ्रुट्स दिले खायला की लगेच तोंड वाकडं करतो. त्याचं रिएक्शन बघून असं वाटते की काहीतरी घाण दिलंय त्याला खायला. हा पण ना त्या मंदिता सोबत राहून राहून ओव्हर ऍक्टिंग करायला शिकला आहे. ते पडग्याला जाऊन काय तो पसारा काढला होता, काहीच नसलं दाखवायला की जायचं पडग्याला आणि पसारा दाखवत बसायचा. काय हो साबजी, लोकांनी काय करायचा तो तुमचा रुंबाड बघून? काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवा हो. मंडळी, आजकाल ना साबजी पण खूप सुट्ट्या घेत आहेत. 1 लाख होईपर्यंत न चुकता कोणत्याही परिस्थितीमध्ये साबजी व्हिडिओ टाकायचे. मंदिता मॅडम तर किती कौतुक करायच्या साबजींचं त्यांच्या डेडिकेशनसाठी. पण जसे यांचे 1 लाख झाले तसं साबजी खूपच सुट्ट्या घेत आहेत. दर 2 महिन्याने ते ग्रॉसरी शॉपिंग तर असतेच यांची. ह्या लोकांनी काय शॉपिंग केली आहे ते देखील त्या अंधमंद भक्तांना जाणून घ्यायचं असते. कौन है ये लोग? कहां से आते हैं? तर मंडळी, आजसाठी एवढंच. आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि आजचं पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.